नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चिकन नगरी काळा मसाला। आपण करू रेसिपीला सुरुवात। आपण घेतलंय 1 किलो चिकन। आज पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करू। आपण आता हे चिकन धुवून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ पाण्याने। आपण आता आधी तवा ठेवू। असा तवा ठेवायचा आणि त्याच्यात आपल्याला धने भाजून घ्यायचे। धने भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याला म्हणतात खलासणी। खलासणी करून घ्यायची, ती मिक्सर मध्ये बारीक करायची आणि चिकनला लावून शिजायला टाकायचं। थोडं तेल टाकायचं, त्याच्यात धने भाजून घ्यायचे। मंद गॅसवर मस्त छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। घाई करायची नाही। आपण हे घेतले धने, हळद, मीठ, हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढायचे। असे मिक्सरच्या भांड्यातून काढायचे एकदम बारीक काढल्यानंतर आपल्याला चिकनवर टाकून घ्यायचं। टाकून घेतल्यानंतरच आपल्याला शिजायला टाकायचे। हे पहा, असं एकदम बारीक करून घ्यायचं। हे पहा, असं याच्यावर आपण टाकून घ्यायचं। एकदम छान असं एकदम मस्त टाकून घ्यायचं। नंतर त्याचा एकजीव करायचा। असं एकजीव करून घ्यायचा। हे आपण आता हळद, मीठ, धने पावडर लावून आपण हे ठेवलेलं आहे। आता याला 5 मिनिटं झालेत। आता आपल्याला हे शिजायला टाकायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर असं आपल्याला एक हळूहळू भाजीला टाकायचं। आपल्याला लगेच त्याच्यात पाणी टाकायचं नाही। आता आपण आहे ना त्याला छान हलवून घ्यायचं। मस्त हलवून घ्यायचं, त्याला पाणी सुटतं। त्याला वाफीवर 5 मिनिटं चांगलं वाफून द्यायचं। त्याच्यात लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही। एकदम छान वाफीवर होऊन द्यायचं। त्याला पाणी सुटतं। मिठाचं
असं हलवून घ्यायचं. तर आता आहे ना असं याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं वाफेत शिजून घ्यायचं. आपलं चिकन शिजतंय. आता आपण वाटणाची तयारी करू. करतोय 2 कांदे भाजले, 5 मिरच्या घेतल्या हिरव्या, कोथिंबीर घेतली, मीठ घेतलं, हळद घेतली, धने घेतले, हरभऱ्याची डाळ घेतली, खोबरं घेतलं आणि लसूण घेतला. हे आपल्याला आता चिकनसाठी तयारी वाटणाची. वाटण भाजायची तयारी करू. आता आपण ठेवलाय तवा. आता आपण काय करायचं, वाटण भाजून घ्यायचं. त्याच्यात एक पळी तेल टाकल्याच्या नंतर आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. आधी भाजायचं खोबरं. छान लाल खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला. लाल मस्त छान भाजून झालं. आता आपल्याला टाकायची हरभऱ्याची डाळ. मस्त भाजून घ्यायची. डाळ भाजून झाली आपली. आता काढून घ्यायची आपल्याला. अशी डाळ भाजली लाल काढून घ्यायची. आता भाजायचे धने. आपण चिकन शिजायचं आम्हाला धने जास्त घातलेले आहेत, त्याच्यामुळे आता आपण आहे ना थोडे धने घातले. आता आपल्याला भाजायचा कांदा. कांदा टाकल्याच्या नंतर मिरच्या टाकायच्या. मिरच्या टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडं तेल टाकायचं. मस्त भाजून घ्यायचं. आता हे कांदा आणि मिरच्या भाजून झाल्या. आता त्याच्यात थोडी खसखस घालायची. खसखस घालून थोडं भाजून घ्यायचं. परत भाजून घेऊन असं भाजायचं. असं भाजल्यानंतर आता ही आपल्याला काढून घ्यायची. मसाला भाजून चिकनचा मसाला तयार आहे भाजून. आपल्याला आहे ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा. आपलं आहे ना चिकन वाफून झालंय. आपल्याला आहे ना त्याच्यात थोडं पाणी टाकायचं. जादा टाकायचं नाही, थोडं टाकायचं. हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घेतोय. हे सगळा मसाला एकत्र करायचा आणि हे मिक्सर मधून आपल्याला काढून घ्यायचा. हे असं काढून घ्यायचा मिक्सर मध्ये.
आहे ना पाणी टाकून असं छान वाटून घेतलेलं आहे। मधून आहे ना अधून आहे ना बघायचं, अधून हलीत राहायचं आपल्याला आणि नंतर त्याची आपल्याला भाजी बनवायची। आपल्याला अधून आहे ना त्याला आहे ना गरजेनुसार शिजलं का पाणी लागतं का बघायचं आणि शिजल्यानंतर मग बनवायचं। चला आता आपलं चिकन चांगलं शिजलं का बघूया। एकदम छान मस्त शिजलं। तर चला पुढच्या रेसिपीला सुरुवात करू। चला आता आपण फोडणीची तयारी करू। आता आपल्याला पाहिजे मटन मसाला, हे घरगुती मसाला, मग हे आपलं चिकन। आता चला मग पुढच्या रेसिपीला चालू। आता भगोला तापायला ठेवलंय, तेल टाकायचं एक पळी तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला मसाला टाकायचा, मटन मसाला। मंद गॅसवर परतून घ्यायचा, काही करायची नाही अजिबात। मंद गॅसवर हलवून घ्यायचं, मसाला मस्त फ्राय करायचा। फ्राय केल्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं त्याच्यात। दोन छान। आता टाकूया चिकन। चिकन टाकलं, आता आपल्याला घरगुती मसाला काढून घ्यायचा त्याच्यात। असा मसाला काढून घ्यायचा। काढून घेतल्यानंतर आपल्याला बघूया हळूहळू सोडायचं। हळूहळू सोडायचं, नंतर थोडं हलवून घ्यायचं। थोडं हलवून घेतल्यानंतर मंद गॅसवर त्याला उकळून घ्यायचं। आता 5 मिनिटं झालेले आहेत। आता उकळी आली छान। आपण आता ना थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची, मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची। हे पहा आपलं नगरी स्टाईल चिकन रेडी आहे। ते एकदा नक्कीच ट्राय करून पहा।